नमस्कार. तुम्ही जर आरशामध्ये बघितलं तर तुमची जीभ तुम्हाला कशी दिसते? तुमची जीभ तुम्हाला अशी लाल दिसते का तुमची जीभ पूर्ण पांढरी झालेली दिसते? तर जीभ तुमची जर पांढरी झाली असेल तर पांढरी जीभ का होते याचे काय काय कारण आहेत आणि पांढऱ्या जिभेवर तुम्ही कोणते कोणते घरगुती उपाय करू शकता ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर तुमची जीभ पांढरी झाली असेल तर तुम्हाला तोंडाचे भरपूर ज्यादा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे पांढरी जीभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी जे तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्या सगळ्या फॉलो करा. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. सगळ्यात पहिला पांढरी जीभ का होते? तुम्ही ब्रश करताना जर रोज तुमची जीभ साफ करत नसाल तर पांढरी जीभ होणार आहे. जिभेवर पांढरा लेअर येतो. जर तुम्ही स्मोकिंग वगैरे करत असाल, तुम्ही जर तंबाखू टोबॅको खात असाल आणि खूप जास्त प्रमाणात तुम्ही जंक फूड खाता, म्हणजे तुम्ही खूप रोज मैदा, फ्रेंच फ्राईज किंवा हे जे जंक फूड आहे पिझ्झा वगैरे हे जर तुम्ही खूप जादा प्रमाणात रोज खाता तर तुमची जीभ पांढरी होणारच. 1 टीस्पून तुम्हाला बेकिंग सोडा घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याची पेस्ट करून ती तुम्हाला त्याने तुमची जीभ घासायची. 1-2 मिनिटं तुम्हाला जिभेवर ब्रश फिरवायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की जीभ आता साफ झाली आहे तेव्हा तुम्ही परत वॉश करू शकता. रोज 1 वाटी दही खा. दही प्रोबायोटिक असतं, तर प्रोबायोटिक खाल्ल्याने जे बॅक्टेरिया फंगस आहेत पोटातले ते निघून जातात, त्यामुळे आपल्याला पांढरी जीभ ज्यादा होत नाही. अजून एक उपाय म्हणजे तो आहे की तुम्हाला थोडीशी हळद आणि लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि ते परत तुम्हाला तुमच्या ब्रशने तुमची जीभ घासायची आहे. तर हळदीने ना तुमचे दात देखील पिवळे झाले असतील तर ते पांढरे होतील, कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ते तुम्ही जिभेवर पण वापरू शकता. जर खूप जास्त तोंडातून वास येतो तर तुम्ही हळद आणि लिंबूने ना तुमची जीभ घासा आणि फक्त हळदीने जर तुम्ही बोटाने तुमचे दात जरी साफ केले तरी चालेल. तुम्ही रोज सकाळी उठल्यावर ऑइल पुलिंग पण करू शकता. तर ऑइल पुलिंग म्हणजे काय? तुम्हाला खायचं नारळाचं तेल घ्यायचं आहे 1 चमचा. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला 1 चमचा नारळाचं तेल घ्यायचं आहे आणि तोंडातल्या तोंडात तुम्हाला चूळ भरायची आहे. तुम्हाला ते गिळायचं नाहीये. तर जेव्हा आपण अशी चूळ भरतो ना तेव्हा जे काही टॉक्सिन्स असतात आपल्या तोंडातले ते सगळं तेल ओढून घेतो आणि एक 5 ते 10 मिनिटं तर तुम्हाला तसं करायचं आणि नंतर तुम्ही ते थुंकून देऊ शकता. तर असं केल्याने तोंडातले सगळे बॅक्टेरिया जातात. जर तुमचे दात सारखे किडत असतील किंवा जर तुमच्या जिभेवर असा पांढरा थर किती जरी घासला तरी तो जातच नाही, सारखा सारखा येतोय, तर तुम्ही ऑइल पुलिंग करू शकता. तर ऑइल पुलिंग ही एक खूप पुराणी टेक्निक आहे. तर ही टेक्निक खूप बेस्ट आहे आपल्या तोंडातले सगळे जंतू मारण्यासाठी, बॅक्टेरिया मारण्यासाठी. तुम्ही रोज कोरफडच्या रसाने देखील चूळ भरू शकता. दिवसातून 2 वेळा तुम्ही हा उपाय करा. ॲपल सायडर व्हिनेगर पण तुम्ही पाण्यात मिक्स करा आणि त्याने रोज एकदा चूळ भरू शकता. तर हे सगळे उपाय फक्त पांढऱ्या जिभेसाठी आहेत आणि रोज तुम्ही जर क्रॅनबेरीचा ज्यूस पिला तर तोंडातले बॅक्टेरिया सगळे निघून जातील. जर तुमच्या तोंडातून सारखा सारखा वास येतोय तर हा वास तुमच्या पांढऱ्या जिभेमुळेच येतोय. जर हे सगळे उपाय तुम्ही फॉलो केले, तुम्ही ऑइल पुलिंग केली, तुम्ही जर ॲपल सायडर व्हिनेगर वापरलं, कोरफडच्या रसाने जर चूळ भरली तर तुमचे जे बॅक्टेरिया निघून जातील आणि तुम्हाला जीभ लगेच साफ करता येईल. जर दिवसभर जरी साफ करून तुमची जीभ लगेच जर लाल होत नसेल तर त्याला थोडा टाइम लागेल. 1-2-3 दिवस द्या. 2-3 दिवस हे सगळे उपाय करा आणि हळूहळू तुमच्या जिभेचा जो कलर आहे तो बदलत जाईल आणि तुमची जीभ बॅक टू लाल होईल परत आणि परत जीभ पांढरी होणार नाही. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ. तर तुमच्या जिभेचा कलर काय आहे, तुम्ही कोणते कोणते उपाय करता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.